राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यामध्ये आजपासून विश्व मराठी संमेलनाला सुरुवात। विविध विषयांवर चर्चासत्र, पुस्तकांचं आदान प्रदान होणार। फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर संमेलनाचं आयोजन। पुण्यामध्ये पुढील वर्षामध्ये 2000 कोटींची कामं होणार। जिल्ह्यासाठी 1300 कोटींच्या प्रारूप आराखड्यासह 753 कोटींच्या अतिरिक्त निधीला डीपीडीसीमध्ये मंजुरी। पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी 3 वर्षांचा आराखडा तयार। 1,26,00,000 कोटींचा खर्च अपेक्षित। मेट्रो, पीएमपी, बीआरटी मार्गांचा विस्तार होणार। पुण्याच्या भोर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांकडून जनता दरबार। मांडेकरांकडून नागरिकांच्या समस्या समजून घेत तत्काळ सोडवण्याचं आश्वासन। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गटाचा चक्काजाम आंदोलन। पुणे नाशिक महामार्गावर आंदोलनामुळे वाहतूक कोंडी, दरवाढ मागे घेण्याची मागणी। पुण्यामध्ये गेल्या वर्षभरात जीबीएसचे 185 रुग्ण आढळले। आरोग्य विभागाच्या आकडेवारीमधून माहिती समोर। पुण्यामध्ये जानेवारीमध्ये सर्वाधिक तापमानाचा विक्रम। शिवाजीनगरमध्ये 35.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुणे महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये दररोज 10 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट। 2 महिन्यामध्ये 800 कोटी जमवण्याचे मिळकत कर विभागापुढे आव्हान। आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार। शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची समिती स्थापन। समितीला अहवाल सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत।